विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात आता हालचालींना वेग आलेला आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला रवाना होणार आहेत आणि दिल्ली दौऱ्यामध्ये रवींद्र चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार आहेत। तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुद्धा पुढची रणनीती ठरवण्यासाठी भेटणार आहेत। तसंच विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे आणि इतर बाबींचा तपशीलवार माहिती सुद्धा नेतृत्वाला दिली जाणार आहे। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुशांत, काय अपडेट्स या संदर्भात? रवींद्र चव्हाण दिल्लीत जात आहेत। स्नेहा, आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या वाट्याला विधान परिषदेच्या 12 जागा येतील आणि या 12 जागांसाठी जवळपास 48 जण भाजपमध्ये इच्छुक आहेत आणि हीच 48 जणांची यादी घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रात्री 8 वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत आणि सर्व म्हणजे महायुतीमध्ये शिंदे सेनेला किती जागा सोडणार आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा सोडणार आहेत, अर्थात नेमका महायुतीचा फॉर्म्युला काय ठरलेला आहे याबाबतची सविस्तर चर्चा जी आहे ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दोन्ही नेत्यांसोबत करतील। अर्थात जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्या देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे दोन्ही प्रमुख नेते त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील आणि सुनेत्रा पवार या दिल्लीला जाणार आहेत। त्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीत आज दाखल होतील। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर आता विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी रवींद्र चव्हाण हे दिल्लीला जाणार आहेत आणि तिथे पक्षश्रेष्ठींना या सगळ्या संदर्भातली रणनीती संदर्भातली माहिती दिली जाईल।